हो मला थोडं कृष्णे, अगं तुला रडताना बघायचं नव्हतं म्हणूनच केलं ना मी हे. मामी किती करतेस माझ्यासाठी, परीक्षा नंतर दिली असती ना. माझ्या सख्याईन बी केलं नसते एवढं करतेस तू माझ्यासाठी. कृष्णे, अगं तुझ्या अभ्यासाचा एक एक दिस लय महत्वाचा आहे बघ. त्याच्यासाठी मी काय बी करू शकते. तू कशा पाय रडतेस ग? हा, हे तर कायच नाही. तुला शिय बनवण्यासाठी मी मरायला बी तयार आहे. ब्रेक लाव तुझ्या गाडीला. असलं काही बी बोलायचं नाही, मी सांगून ठेवते. तू मला शेवटपर्यंत माझ्यासोबत हवी आहेस. मामन, तू माझं आयुष्य आहे. तुम्ही नसाल ना तर माझ्या आयुष्याला अर्थच नाही अगं. गुणाची आहे माझी बाय. तू लहान होतीस ना तेव्हा तुझी आई मामाच्या गावाला म्हणून इकडे घेऊन यायची. तू माझ्या बरी इतकी रमायचीस. वंससनी लई भारी वाटायचं बघ. आणि मग तू घरी जायच्या टायमाला माझ्या पदरात दडून बसायचीस. वंसांनी किती बी मिनत्या केल्या तरी पदूर सोडायचीच नाहीस बघ. म्हणायचीस मी मामीकडेच राहणार आहे. दर टायमाला तुझा यो धिंगाणा असायचा ग. वंस रागानेच म्हणायची आता तुला कायम मामीकडेच ठेवते. तसंच झालं बाय. कायमची गेली होती माय. वंसलनी मला कायम बारक्या बहिणीप्रमाणे वागवलं. पण मी तुला पोटच्या पोरीवाने वागवती का नाही ते त्यांनाच माहित. मामी, माझ्या आईला बी कळू दे. ती एकटीच माझी आई नव्हती, ती बी माझी मायच आहे. मम्मी पळून जायचंय ना. पतीर, काजू बदाम खाऊन काय उपयोग नाही तुझा. मम्मी काय शोधतेस? गुलाबजाम? आता कुठे आणायचं गुलाबजाम आता? मम्मी आता सुपर असतो केवढा तरी मिळतोय. मम्मी आता काय अगं गोट्या खेळायचा दिवस राहिले तुझं वय. अगं नारळ कशा एवढा तिथनं? दगड दगड. मी अगं तू कोणा बोलते मला कसं कळणार? आणि वरून मला दगड म्हणते तू. राहू दे, तुला काय शोधायचं शोध, मी जातो. मम्मी चाललो मी. खरंच दगड आहेस बघ. अरे मी आज दगड शोधते, दगड. अगं मला बोल की दगड कोणा? अगं मला कसं कळणार मम्मी? मम्मी दगड सापडले. मम्मी ह्या दगडांनी काही चिचा पाडायच्या आहेत त्या. अरे दगड आणि दगड. अगं मम्मी तर सांगित मोठा दगड पाहिजे म्हणून. मला काय कळणार काय पाहिजे तुला म्हणून? मम्मी आता भाऊसाहेबांच्या गाडीची चावी आणलीच नव्हता? हो आणली. अगं पण मम्मी चावीचा दगडाचा काय संबंधित आता? पतीर, शोध दगड भाऊसाहेबांच्या गाडीच्या काचव घातल्यावर आवाज व्हायचा नाही का? हा होईल की. मग त्या चावीचं पठाण दाबून ठेव की, म्हणजे आवाज होणार नाही. मम्मी नक्की प्लॅन काय तुझा? इकडे कृष्णने त्या मामेला दार शिकवाय सोडून त्या भाऊसाहेबांची गाडी रक्का काढतेस का तू? आणि मम्मी माझं ड्रीम कार आहे मम्मी. हे येडपाट, त्या गाडी सकट ही समजत तुझ्या नावा होयासाठी करते नव्हता मी.
मग मी जेवढं सांगते का नाही तेवढंच ऐक. तो दगड भाऊसाहेबांच्या गाडीवर घाल, कारण हे तर मागून काय मिळत नसतंय, समजा हिसकूनच घ्यायला लागतंय. मी ध्यान ठेवती. हा? म्हणजे डोळे बंद कर बरं. कर की र. आता हात पुढं कर. भारी एक नंबर. अरे काय खरा खरा लिहितो एक नंबर. खास तुझ्यासाठी हुडकून आणलंय मी. बर मामी, मामा कसं काही आलं नाही का अजून? त्यांचं काही नवीन आहे आता. हा आता एवढा वेळ झाला म्हणजे ढोसूनच येतील. मला आधी वचन दे. दिलं. रायाचं आणि कृष्णीचं लगीन तो लावून द्याचं. मी काय म्हणतो, तुमची कृष्णा आणि आमचा पुतण्या दोघांचं जमवून दिलं तर काय होतंय? काय डोसका फिरला काय तुमचं? हा दोघांचा जोडा शोभून दिसल म्हणून विचारलं. जोडच्या लाडक्या तुला दावतीच थांब. चला हाला इथनं, हाला चालतं वाईट ना आधी. मामी, कृष्णा माझ प्रेम आहे, मी त्यासोबत लगीन करणार आहे. अरे लाज वाटते का तुला असं बोलाय? हा तुझ्या जिबेला काय हाडबीड आहे का नाही? तू असं बोलू कसं शकतो रा? तुझ्या आता तुला मी आता सोडत नाही. ही बाटली जर आशाला दिसली ना तर माझी पाक कुठून कुठून चटणीच करेल. त्यापेक्षा हे कुठे तरी लपवली पाहिजे. आशे, पाणी घेऊन ये ग. आईला मामी, आज दिवस कुणीकडे उगवला? मामा एका लाईनीत घरी चालत आलेत. पाणी आणते ना. बया 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 बया, आज देवच पावला म्हणायचा. बघू तोंड इकडे करा. लय गुणाचा आहे माझा नवरा. हे मुंजा जर नारळ आण रा. नारळ? आणि नारळ कशाला? अरे असं काय करतोयस? तुमच्या मामाने आज लय मोठा झेंडा काढलाय, माहित नाही वय? अच्छा, मग नुसतं नारळ आणि बघताय वय. तोफांची सलामी दिली पाहिजे. धाड धूड धड 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 धड. मुंजा, काय मस्करी लावली? हा अरे आज उलट माझ्या मामाचं कौतुक झालं पाहिजे. जगात भारी आहे माझा मामा. हो हो हो, मी जगात भारी. कृष्णे, एवढं कौतुक कशासाठी चाललंय पण? अहो असं काय करताय? केवढा मोठा पराक्रम केलाय तुम्ही. अहो 20 वर्षाच्या संसारात तुम्ही पहिल्यांदा दारू न पिता आलाय. आपण दिवाळी साजरी करायला पाहिजे. ए, तुम्हाला काय वाटलं मी सदा नका दारूच पिऊन असतो काय? तुम्हाला चांगलं सांगतोय, जर माझ्या मनात आणलं ना तर दारूच्या थेंबाला सुद्धा शिवणार नाही मी. तर तुम्हाला लाग जमल दारू शिवाय, पण दारून तुम्हाला सोडलं पाहिजे ना. हा आणि तुम्ही एका दिवशी गेला नाही तिच्याकडे, ती हुडकत येईल तुम्हाला इथं. मामे किती का बोलतीस मामाला? तर काय, पिलं तरी तरास आणि नाही पिलं तरी तरास. माणसाने नक्की करायचं काय? तुम्हाला एक सांगू का, म्हणजे पटलं तर ऐका,
तुम्ही झाला आता म्हातार, त्यामुळे तुम्ही देवाधर्मात मन रमवा. हा रमावतायत गुत्त्यात. हे घ्या कृष्णे, जेवणाची तयारी करायला ये. हे मामा, तू यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. 1 मिनिट थांबा. मामा, हात पुढं कर. हे काय गो कृष्णे? अरे उघडून तर बघ की. असे आपली कृष्णा लय मोठी झाली बघ. अगं काल परवापर्यंत पाठी पेन्सिलसाठी हट्ट धरून बसणारी, शाळेत सोबत सोडायला चल म्हणून भांडत बसणारी, रुसली तर गाल तांबाट्यासारखं लाल करून बसणारी माझी कृष्णा लय मोठी झाली बघ. आज बाळाने मामासाठी गाड्या घेऊन आली. मामा, ए मामे, इकडे या. बस इथं या. आता तुमच्या कृष्णेचा टाइम सुरू झालाय, तेव्हा मी तुम्हाला काही बी कमी पडून देणार नाही बघा. अगं आम्हाला काय कमी आहे तेव्हा? हा, तुझ्यासारखी गुणाची लेख आहे, आणखीन काय पाहिजे? तुम्ही मला लेख म्हणता ना, तर आता ही लेख त्यांच्या आई वडिलांची समधी स्वप्न पूर्ण करणार आहे. त्यांना जगातलं समद सुख देणार आहे. मामा, हा माझा पहिला पगार. अगं बाळा, मग माझ्या हातात कशाला देती? जा देवा पुढे ठेव. अरे तुम्हीच माझे देव आहात. एक काम करा, तुम्ही तुमच्या दोघांच्या हाताने देवा पुढे ठेवा. या. हॅलो, कॉफी पट. हाँ, आपके बॉस कहाँ हैं? बुलाइए, उन्हें बिजनेस की बात करनी है. मैं बॉस हुई करता इधर का. कॉपी तुम्हारे को भी घेऊ ना कॉपी. तुम्हारे को कोई त्रास तो नहीं हुआ ना इकडं आने को? मतलब ऐसा खड़बुड़ित रास्ते है ना गांव में, तो व्यवस्थित सगळं. हम टू द पॉइंट पे आते हैं. हमारे लिए कौन सी ऑफर है, शॉर्ट में बताइए. तुम्हारे को परवानगी है तो मराठी में बोलू का? ठीक आहे, तुम्ही मराठीमध्ये बोललो तर चालेल. मी ह्यांना हिंदीमध्ये समजून सांगतो. हे बघा, आमच्या कोहिनूरच्या हळदीत आहे का नाही, अजिबात केमिकलचा वापर केला जात नाही. हे तर सगळेच बोलतात. मग तुम्ही मला आमच्या हळदीमध्ये केमिकल दाखवा, आणि असं जर झालं तर माझे 5ही कारखाने बंद करून टाकेन. याला आपण कॉन्फिडन्स म्हणूयात का ओव्हर कॉन्फिडन्स? तुम्हाला पाहिजे ते म्हणा, पण आम्ही आमच्या कामात प्रामाणिक आहोत. आमची हळद प्रत्येक सुवासिनीच्या कपाळाला लागते, प्रत्येक स्वयंपाकघरात जेवणात टाकली जाते, आणि वेळ पडल्यावर जखमेवर बी लावली जाते. त्यामुळे आम्ही आमच्या गिरायकाचा विश्वास नाही तोडू शकत. हे संस्कार आम्ही आमच्या भाऊसाहेबांकडून शिकलोय. ही जी हळद आहे ना, ती पूर्ण शहराची ओळख व्हायला लागली आहे. जेवढा नैसर्गिक ठेवता येईल तेवढा नैसर्गिक ठेवायचा प्रयत्न करतो आम्ही, आणि सगळीकडे वापरता येईल अशी कोहिनूरची हळद आहे बघा. सर, हे घ्या पेढा.
मी इथली एम्प्लॉई आहे. माझा पहिला पगार झाला म्हणून पेढे वाटायला आणले होते. हा घ्या पेढा. इस लड़के की पहली सैलरी है, इसकी वजह से सबको मिठाई बांट रही है. ओ आई सी, कॉन्ग्रेचुलेशन. थँक्यू. ठीक आहे. कॉन्ग्रेचुलेशन. थँक्यू. बजरंग क्वार्टर दे रे एक. 3,90,500 ह्यो आकडा म्हणजे इदा त्यांचं तुझ्या डोसक्या वाचलेलं कर्ज. राया बस, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. हा भाऊ. शक्य कंपनी बरोबर आज तुम्ही मीटिंग केली काय? कळवलं बी नाही? अहो तसं काय नाही, म्हणजे घरी आल्यावर पहिले तुम्हाला सांगणार होतो. उद्या त्याच कंपनीच्या मेन मालकाबरोबर मीटिंग आहे. चांगलंय, पण जबाबदारी पण मोठी आहे. म्हणजे उद्याचा दिवस तुझ्यासाठी आणि आपल्या कारखान्यासाठी फार महत्वाचा आहे. एवढी मोठी कंपनी आपल्याबरोबर मीटिंग करायला तयार झाली, फार आनंदाची गोष्ट आहे. तसं आपला कारखाना चांगला चाललाय, पण जर हे डील झालं तर भविष्यात आपण खूप मोठी झेप घेणार आहोत. तेव्हा हे डील झालं पाहिजे आपल्या कारखान्यासाठी आणि गावाच्या भल्यासाठी. तू उद्या कोणत्याही परिस्थितीत हे डील करून ये. आता सगळं तुझ्या हातात आहे. काय रे, काय बोलायचंय का? अहो तुम्ही पण काय, पोरगा आत्ताच काम करून घरी आले, त्याला जरा आराम करू दे, चाय पाणी घेऊ दे, मग बोला की कामाचं. आल्या काय लगेच. ठीक. राया जा, हात पाय धुवून जेवायला ये आणि आराम कर. उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. हा. अहो तुम्ही पण की नाही लगेच आले इशे काढता. त्याला जरा घरात इसाऊ तरी देत. अगं उद्याचा दिवस लय महत्वाचा आहे. उद्याचं डील नाही झालं ना तर आयुष्यभराची संधी हातातून जाणार आहे. तेवढी रुख लागून राहिली, बाकी काय नाही. उद्याचा दिवस तुझ्यासाठी आणि आपल्या कारखान्यासाठी फार महत्वाचा आहे. तू उद्या कोणत्याही परिस्थितीत हे डील करून ये. आता सगळं तुझ्या हातात आहे. उद्या असं डायरेक्ट इंग्लिश कसं बोलणार आहे? लय अवघड झाले. आज कधी नाही ते पुढे न शिकल्याचा पश्चाताप होतोय मला. राया, आजी अरे बाळा, तुझ्यावर आलेलं संकट लगेच दूर होतं की नाही बघ. तुला कसं कळलं? तू घरात आला, हात पाय तोंड न धुता इथं बसलास ना, तेव्हाच माझ्या ध्यानात आलं. काय झालं सांग बघूया. आजी, उद्या एका मोठ्या हॉटेलमध्ये मोठ्या कंपनीच्या मालकासोबत मीटिंग आहे आणि मला तिथे इंग्लिश बोलायला लागणार आहे. मग त्याला काय होतंय? अगं त्याला काय होतंय म्हणजे? मला कुठे इंग्लिश बोला येतंय? तिकडे एकतर भाऊसाहेब आशा लावून बसलेत माझ्याकडनं की मी डील पक्कीच करणार म्हणून. आजी, तुला खरं सांगू का,
12वीच्या पुढे न शिकल्याचं आज लय वाईट वाटतंय मला. अरे माझ्या बाळा, कशाला काळजी करतोयस तू? मला सांग, इंग्रजी एक भाषा आहे ना? तुला, मला आणि समध्या लोकांनी इंग्रजी कळतं का? आता मला माहित आहे इंग्रजी बोलल्यावर पटापटा काम होतात. तिच्या वाचून आजपर्यंत काही थटलंय का तुझं? समधी काम बरोबर होत आलेत की नाही? आजचे उद्याची मीटिंग लय महत्वाची आहे बघ. त्या मीटिंग मधनं मला, भाऊसाहेबांना, सगळ्यांना लय अपेक्षा आहेत. अरे त्या मीटिंग मध्ये इंग्रजी एवढं महत्वाचं आहे तर मग आपल्या कृष्णाला घेऊन जा की. तिलाच आधी विचारलं होतं. तुला माहितीये ना तिच्या नाकावर किती राग असतोय. ते सरळ नाही म्हणली मला. नाही म्हणाला काय झालं? तिला कसला एवढा राग आलाय? ती मीटिंग चालू असताना मध्येच पेढं वाटायला आली. तुझं पेढं वाटणं माझ्या मीटिंग पेक्षा महत्वाचं होतं का? आणि असं भर मीटिंग मध्ये घुसायचं नसतं, एवढी बी अक्कल नाही तुला? अगं मामे, मी अजून शिक्षण घेते आणि शिक्षण घेते तोवरच मीटिंगा कुठं करू? आणि असं बी मीटिंग मध्ये मला कसं वागायचं, कसं बोलायचं हे कळत नाही ना ग. तिला जर एवढाच राग असेल तर जाऊ दे तिकडं. तिच्या वाचून काय अडत नाही. करीन मी मीटिंग, होईल ती होईल. होईल ती होईल कसं? अरे जी काय होईल का नाही ती चांगलंच होईल असं म्हण की राया. ती कसं? हाय का आता? अरे आपली अंतर आहे की. ती एवढी मुंबईसनं शिकून आल्या, तिला इंग्लिश बोलायला येतंय चांगलं. आपण काय करू, तिला समज सांगू. नाहीतर एक काम कर, तू जा तिच्याकडं आणि तिला ही समज व्यवस्थित समजून सांग. ती घेईल की मीटिंग इंग्लिश मधनं. लगा लगा मला बघा, तिला काय येतंय तवा? ती मीटिंग करल का तिचा ध्येय सांभाळत बसेल? काय जमत नाही तिला, फक्त देखावा येतो. अगं नाही नाही आजी, मावशी म्हणते ती बरोबर आहे. अगं अंतराला एकदा विचारायला काय हरकत आहे? अगं उलट तिने काम केलं तर लयच भारी होईल. कशाला कृष्णाला मस्का लावत बसायला लागते? अंतर एवढी शिकली म्हणलं ती मदत करेलच की. माझ्या डोक्यात कसं काय आलं नाही बरं? रायवान विधाते, तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन द्यायला फक्त 10 मिनिट आहेत. प्लीज प्रोसीड ना. तुमची वेळ सुरू होते. आय एम रायभान भाऊसाहेब विधाते. I come Satara, main Kohinoor turmeric meal. रायभान भाऊसाहेब विधाते, मेन टर्मरिक, कोहिनूर टर्मरिक मिल. I farm take truck and produce हळद, टर्मरिक, मिस्टर विधाते, तुमचे 5 मिनिटं संपलेले आहेत आणि शेवटचे 5 मिनिटं उरलेली आहेत. सॉरी सर. नमस्कार.
मी कृष्णा गोविंद फुले, रायबान वेदा त्यांच्या कंपनीमध्ये काम करते मी. मला माहितीये मी खूप चुकीच्या पद्धतीने आत आले, पण आता फक्त माझ्याकडे 4च मिनिटं आहेत बघा. मी पटकन प्रेझेंटेशन देऊ का सर? प्लीज सर, प्लीज. प्लीज. थँक्यू सर. Good evening everyone. I am Krishna Pule, employee in Kohinoor Mills. So today I will be giving presentation on organic turmeric which is produced in our Kohinoor Mills. So let us move on with organic. Organic हा वर्ड आपला सदा कदा कानावरती पडत राहतो की ऑर्गॅनिक फ्रुट्स, ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स. देन वाय नॉट ऑर्गॅनिक स्पाइसेस? आपण जसं म्हणतो व्हॉट वी आर इज व्हॉट वी ईट, दॅट इज व्हॉट टर्मरिक इज. हळद ही अशी गोष्ट आहे जी आपण सगळीकडे वापरू शकतो, जसं स्वयंपाकात, ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये, फर्स्ट एड मध्ये सुद्धा. तर आम्ही कोहिनूर मिल्स हे एन्श्युअर करतो की तुमच्यापर्यंत 100% प्युअर आणि ऑर्गॅनिक हळद पोहोचावी. हळद फक्त आमच्यासाठी प्रोडक्ट नाहीये बघा. हळद जेव्हा बाईच्या कपाळाला लावली जाते ना तेव्हा तिचा मान वाढतो. हीच हळद जेव्हा तिच्या त्वचेला लावली जाते तेव्हा तिचं सौंदर्य खुलतं. आणि ही हळद जेव्हा स्वयंपाकात वापरली जाते तेव्हा जेवणाची चव वाढते. आणि हीच हळद जखमेवर औषध म्हणून वापरली जाते. थँक्यू. सॉरी सर, 5 मिनिट म्हणता म्हणता तुमचा लई वेळ घेतला बघा. कदाचित आजची ही वेळ तुमची उद्याची वेळ बदलू शकते, कारण तुम्ही कोहिनूर टर्मरिक सोबत असोसिएट होणार आहात. थँक्यू सर. यू. हो प्लीज. हा घ्या तुमचा लॅपटॉप. येते मी. मिस कृष्णा. येस सर. सरांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं. ओके सर, आले. चला पटापट काम उरकूयात. अगं आत्ताच आलेस ना बघा. हा अगं व्हायचा आराम कर, पाणी पे. एवढी काय घाई कामाची तवा आल्याला मला मदत करायला लागलीस त्या. व्हायचा आराम घे की जीवाला. मामे आल्या आल्या तब्बल 10 मिनिटाचा आराम घेतलाय मी. आपण हे पड्डीशी आवरत आणि पटकन स्वयंपाक बी उरकत. हा कृष्णे, विचारायचंच राहिलं बघ. काय ग? आज धाकल्या मालकांची मीटिंग होती ना बघा ग. कशी झाली ग? जाया पाहिजे होतस. दिसभर मी तोच विचार करत होते. अगं त्यांना मदत म्हणून तरी जायचं होतंस ग तू. अगं बाया एवढ्या लवकर आली आज? आशा, ए आशा, काय लका काय करायला लागलाय? हो असं काय करताय तुम्ही? लवकर आले म्हणून काम सुचायला लागलेत तुम्हाला. एकतर जेवायच्या टायमाच्या आधी आलात तुम्ही.
आता जेवायला वाढ म्हणून म्हणायचं ना, आधी सांगून ठेवते. भाऊसाहेब आले. अहो, या की या. अहो गरीबाच्या घरी इतक्या दिवसात आलाय. आमचं भाग्य तुमच्या घराला पाय लागला आमच्या. अरे जरा दमानं. एवढी धांदल करायची काही गरज नाही. जा गाडीतून पेड्याचा बॉक्स घेऊन ये. होय होय आणतो. पोरी, तू आज आमच्या कंपनीचं नाव लई मोठं केलंस. तू नसतीस ना एवढं मोठं डील झालंच नसतं बघ. आहो भाऊसाहेब, राया सरांचं बी काम तेवढं आहे, म्हणूनच त्या कंपनीने आपली दखल घेतली बघा. अगं तुझं योगदान बी मोठं आहे, माहितीये मला. घे या घे. खुश राहा. तुम्ही बी भरवाईला. हा, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. असं काम केलंय तुमच्या कृष्णानं. कृष्णे, अगं मला का नाही सांगितलंस तू? अगं मामी तुला सांगणारच होती, पण तेवढ्यात मामा आला ना, म्हणून नाही सांगितलं. अगं मला भाऊसाहेबांनी फक्त पेढ आणायला लावलं होतं, पण मला काय माहिती माझ्या लिकीच्याच कौतुकासाठी एवढं पेढ आणल्यात म्हणून. अशीच प्रगती कर आणि लई मोठी हो. पण भाऊसाहेब, हे समद क्रेडिट माझ्या एकटीचं नाही बघा. राया सर नसते तर मी हे करू शकले नसते. त्यांची साथ आहे आणि त्यांनी मला ही संधी दिली, म्हणून हे समद झालं बघा. त्यांच्या आधारामुळेच हे समद शक्य झाले, नाहीतर मी एवढ्या मोठ्या लोकांसमोर उभी बी राहू शकले नसते. सोपन, गाडी काढ. होय, चहा घ्या की भाऊसाहेब. आज नको, पुढच्या वेळेस घेतो. घरी जायला उशीर होईल. आता घरी सुद्धा लोक जायला पाहिजे ना. आपण जेवायला किती उशीर लागतोय तेव्हा? अरे पुढच्या वेळेस घेतो की, आता नको म्हणलं ना. बरोबर, पण परत येळी नक्की आहे बरं का. चला येतो. बाळा, तू आजपर्यंत केलेल्या चांगल्या कामाची पावतीच आहे बघी. असंच चांगलं काम करत राहा. मामा, तुझा आशीर्वाद कायम असाच राहू दे बर का. कृष्णे, भाऊसाहेब काय म्हणाला ऐकलंस ना? तू लई पुढे जायची. मामे इथे बस. अगं मामे, तुला आजच्या मीटिंगची गंमतच सांगायची राहिली बघ. एवढा मोठा मालक, तो बी मला हेच म्हणला तू लई मोठी होणार आहेस, लई पुढे जाणार आहेस. मला लई भारी वाटलं. त्या माणसाच्या लई कंपन्या आहेत आणि त्याच्या शाखा आहेत ना परदेशात बी आहेत, माहितीये का. तो मालक ज्यादाचं 1 मिनिट बी कुणाला बोलून देत नाही. आणि त्या माणसानं माझं प्रेझेंटेशन लई वेळ ऐकलं बघ. मला लई भारी वाटलं. काय त्या माणसाचा रुबाब सांगू, ते बघूनच आवाक झाले मामे. काय त्या गाड्या, ब्रँडेड गाड्या बर का. आणि एवढा तामझाम, एवढी माणसं, सेक्रेटरी, बॉडीगार्ड, ड्रायव्हर, समधी त्याच्या माग माग. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलं बघ हे समद, पण मला लई भारी वाटलं बघून.